मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। परळीच्या फौजदारी न्यायालयाकडून मुंडेंना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीची दखल घेत धनंजय मुंडे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। उमेदवारी अर्जात खरी माहिती दडवल्याचा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहे आणि याच संदर्भात करुणा मुंडे यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केलेली होती आणि तक्रारीची दखल घेतल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढताना दिसतायत। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। धनंजय मुंडेंच्या अडचणी आता आणखीनच वाढताना दिसतायत। 2024 मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवलेली होती। या दरम्यान त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती व्यवस्थितरित्या खरी केलेली होती। मात्र याच दरम्यान जर पाहिलं तर करुणा शर्मा यांच्याकडून एक ऑनलाईन जी तक्रार आहे ती करण्यात आलेली होती। यामध्ये करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख जो आहे तो केलेला नव्हता आणि यामुळे खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीडमधूनच परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार जी आहे ती देखील केलेली होती आणि आता याच अनुषंगानं सध्या मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे आणि यावरच 24 फेब्रुवारी 2025 म्हणजे याच महिन्यामध्ये फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार आहे आणि त्यामुळे आता न्यायालयाचा निकाल नेमका काय असणार आहे हे पाहणं असेल। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।